धनु राशी 27 एप्रिल ते 3 मे 2026 साप्ताहिक राशीफल। धनु राशी म्हणजे स्वातंत्र्य, शोध आणि सतत पुढे जाण्याची जिद्द। तुम्ही त्या लोकांपैकी आहात जे एका जागी थांबायला तयार नसतात। मनाने, विचाराने आणि स्वप्नाने तुम्ही नेहमीच उंच भरारी घेण्याचा प्रयत्न करता। तुमच्यात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा असते जी इतरांना प्रेरणा देते। तुमचा स्वभाव सरळ, प्रामाणिक आणि थोडासा बेधडक असतो। जे वाटतं ते तुम्ही स्पष्ट बोलता आणि म्हणूनच काही वेळा लोक तुम्हाला चुकीचं समजतात, पण तुमच्या मनात कोणाचाही वाईट विचार नसतो। तुम्ही फक्त सत्याच्या बाजूने उभे राहणारे आहात। धनु राशीचे लोक नेहमीच नवीन अनुभव, नवीन संधी आणि आयुष्यातील मोठ्या अर्थाच्या शोधात असतात। आणि म्हणूनच जेव्हा आयुष्य थोडं स्थिर किंवा थांबल्यासारखं वाटतं तेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटतं। हा आठवडा तुमच्यासाठी नेमका हाच प्रश्न घेऊन येतो। तुम्ही ज्या मार्गावर चालत आहात तो खरंच तुमच्यासाठी योग्य आहे का? कारण ग्रहांची स्थिती सूचित करते की या काळात तुमच्या आयुष्यात एक दिशा बदलण्याचा संकेत मिळू शकतो। कदाचित एखादी गोष्ट जी तुम्ही खूप दिवसांपासून करत आहात ती आता तुम्हाला समाधान देत नाही, किंवा एखादं स्वप्न जे तुम्ही कधीतरी पाहिलं होतं ते पुन्हा तुमच्या मनात जागं होऊ शकतं। तुमचं अंतर्मन तुम्हाला सतत काहीतरी सांगतंय, आता मोठं विचार करण्याची वेळ आली आहे। धनु राशी, या आठवड्यात तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल खोल विचार कराल। मी नेमकं काय करत आहे, माझं खरं ध्येय काय आहे, असे प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतात। कामाच्या बाबतीत काही नवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतात। एखादा नवीन प्रोजेक्ट, नवीन कल्पना किंवा नोकरीत बदल, हे सर्व तुमच्या पुढील प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरू शकतात। आर्थिक बाबतीत हा आठवडा मध्यम राहील। खर्च थोडा वाढू शकतो, विशेषतः प्रवास किंवा वैयक्तिक आवडींसाठी, म्हणून थोडं नियोजन करून खर्च करा। धनु राशीचे लोक स्वातंत्र्यप्रिय असतात आणि त्यामुळे कधीकधी नात्यांमध्ये अंतर निर्माण होतं। या आठवड्यात तुम्हाला जाणवेल की स्वातंत्र्य आणि नातं दोन्ही सांभाळणं आवश्यक आहे। तुमचं मन या काळात आध्यात्मिक गोष्टींकडे वळू शकतं। ध्यान, प्रार्थना किंवा काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा निर्माण होईल। जर तुम्हाला या आठवड्यात प्रवासाची संधी मिळाली तर ती नक्की स्वीकारा, कारण तो प्रवास फक्त बाहेरचा नाही, तो तुमच्या आतल्या प्रवासाची सुरुवात असू शकतो। धनु राशीच्या लोकांनो, तुमचं आयुष्य सध्या एका अशा टप्प्यावर आहे जिथे तुम्हाला मोठं काहीतरी निवडायचं आहे। तुमचं मन तुम्हाला पुढे जाण्यास सांगतंय, भीती तुम्हाला थांबवते आहे, पण लक्षात ठेवा, मोठं यश नेहमीच त्या लोकांना मिळतं जे भीतीवर मात करतात। तुमचा मार्ग तुम्हाला शोधायचा आहे आणि तुम्ही तो नक्कीच शोधाल। धनु राशी म्हणजे आकाशात उडणारा बाण, नेहमी पुढे, नेहमी उंच आणि नेहमी काहीतरी नवीन शोधण्याच्या ध्यासात। तुम्ही त्या लोकांपैकी एक आहात ज्यांना आयुष्य फक्त जगायचं नसतं तर ते अनुभवायचं असतं। तुमचं मन एकाच ठिकाणी फार काळ टिकत नाही। नवीन लोक, नवी जागा, नवीन कल्पना यांच्याकडे तुम्ही सहज आकर्षित होता आणि म्हणूनच जेव्हा आयुष्य थोडं कंटाळवाणं वाटायला लागतं तेव्हा तुम्ही आतून बेचैन होता। हा आठवडा तुमच्यासाठी एक वेगळा संदेश घेऊन येतो। तुमच्या आयुष्यात एक नवीन दार उघडण्याच्या तयारीत आहे। कदाचित तुम्हाला अजून ते दिसत नसेल, पण काहीतरी नवीन, काहीतरी रोमांचक तुमच्याकडे येत आहे। या आठवड्यात तुम्हाला एखादी नवीन सुरुवात करण्याची संधी मिळू शकते। ती नोकरीशी संबंधित असू शकते, एखाद्या नव्या प्रोजेक्टशी किंवा वैयक्तिक आयुष्यातील बदलाशी। धनु राशीचा स्वभावच प्रवासाशी जोडलेला आहे। या आठवड्यात तुम्हाला अचानक प्रवासाची संधी मिळू शकते आणि तो प्रवास तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल। या काळात तुमचं नशीब तुमच्या बाजूने काम करतंय। काही गोष्टी सहज घडतील ज्या आधी खूप कठीण वाटत होत्या। नवीन ओळखी होतील आणि काही जुनी नाती नव्याने सुरू होतील। एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊन तुमचा दृष्टिकोन बदलू शकते। या आठवड्यात तुम्हाला काही मोठे निर्णय घ्यावे लागतील आणि हे निर्णय तुमच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचे असतील। जर तुम्हाला या आठवड्यात वारंवार नवीन काहीतरी सुरू करावं असं वाटत असेल तर तो फक्त विचार नाही, तो तुमच्या आयुष्याचा पुढचा टप्पा सुरू होण्याचा संकेत आहे। धनु राशी, तुमचं आयुष्य सध्या एका नवीन सुरुवातीच्या उंबरठ्यावर उभा आहे। कदाचित तुम्हाला अजूनही थोडी भीती वाटत असेल, हे करावं की नाही, हा निर्णय बरोबर असेल का? पण लक्षात ठेवा, जीवनात मोठं काहीतरी मिळवण्यासाठी कधीकधी अनोळखी मार्गावर पाऊल टाकावंच लागतं। तुमचं मन तुम्हाला पुढे जाण्यास सांगतंय आणि या वेळेला त्या आवाजाकडे दुर्लक्ष करू नका। जे काही नवीन तुमच्या आयुष्यात येत आहे ते तुमच्यासाठीच आहे, ते तुम्हाला पुढे नेण्यासाठीच आहे। जर भूतकाळात काही गोष्टी अपूर्ण राहिल्या असतील तर आता त्या पूर्ण करण्याची वेळ आली आहे। आणि शेवटी हा एक छोटासा पण शक्तिशाली विचार, मी तयार आहे नवीन सुरुवातीसाठी आणि माझं भाग्य माझ्या बाजूने आहे, हा विश्वास मनात ठेवा, कारण तुमचा हा विश्वासच तुमचं आयुष्य बदलू शकतो। धनु राशीच्या व्यक्तींनो,
हा आठवडा संपताना तुमच्यासाठी एक खूप शक्तिशाली, खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तुम्ही आयुष्यभर एकाच गोष्टीसाठी ओळखले जाता, तुमची पुढे जाण्याची वृत्ती, तुमचं मोठं विचार करण्याचं धाडस. पण काही वेळा असं होतं की परिस्थिती, अपयश किंवा इतर लोकांच्या मतांमुळे तुम्ही स्वतःलाच थांबवता, तुमच्या स्वप्नांवर शंका घेता आणि मग आतून एक संघर्ष सुरू होतो. या आठवड्यात जे काही घडलं, काही चांगले अनुभव, काही अडथळे, काही गोंधळ, हे सगळं तुम्हाला एकच गोष्ट शिकवण्यासाठी होतं. तुम्ही अजूनही तयार आहात पुढे जाण्यासाठी. कदाचित तुम्हाला वाटत असेल की अजून वेळ नाही किंवा अजून थोडं थांबावं, पण खरं सांगायचं तर योग्य वेळ कधी स्वतःहून येत नाही, ती आपण तयार करावी लागते. तुमच्या जे स्वप्न आहे, जे काही तुम्ही मनात ठेवलं आहे, ते फक्त विचार नाहीत, ते तुमच्या आयुष्याचा भाग बनवण्यासाठी झाले आहेत. जर तुम्ही भीतीमुळे थांबलात तर कदाचित आयुष्यभर तुम्हाला एकच प्रश्न सतावेल, मी प्रयत्न केला असता तर काय झालं असतं. म्हणूनच आता स्वतःला रोखू नका. तुमच्या मनात जे काही आहे ते एकदा तरीच करून पहा. चूक होतील, अडथळे येतील, पण त्यातूनच तुम्ही शिकाल, वाढाल. लक्षात ठेवा, धनुराशीचा खरा स्वभाव म्हणजेच प्रवास, आणि प्रवासात थांबणं नाही तर पुढे चालत राहणं महत्त्वाचं असतं. जर आज तुमच्याकडे काही स्पष्ट नसेल तरी एक गोष्ट नक्की ठेवा, तुमचा मार्ग तुम्हाला सापडणारच आहे. आता एक छोटासा पण खूप शक्तिशाली मंत्र मनात ठेवा. मी माझ्या भीतीपेक्षा मोठा आहे आणि माझं भविष्य माझ्या धाडसावर अवलंबून आहे. हा विश्वास तुमच्यासोबत ठेवा, कारण तुमचं धाडसच तुमचं नशीब बदलणार आहे. जर हा संदेश तुमच्या मनाला भिडला असेल तर तो इतरांपर्यंत पोहोचवा, कारण कदाचित कुणीतरी आज या शब्दांची वाट पाहत असेल. धन्यवाद. तुमचा पुढचा प्रवास उज्ज्वल, यशस्वी आणि आनंदाने भरलेला असो.